विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थीसाठी आपण ही व्हिडिओंची मालिका सुरू केलेली आहे आणि यामध्ये आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करत आहोत, ते म्हणजे संख्येवरील क्रिया. आणि त्यामध्ये आपण गुणाकार ही क्रिया महत्त्वाची पाहणार आहोत. गुणाकारालाच पट असेही म्हणतात. हे गुणाकाराचं चिन्ह सुद्धा आहे या ठिकाणी. गुणाकारामध्ये आपण काही नियम पाहिले आणि एकच स्थानी कोणता अंक येईल, 0 हा अंक एक स्थानी केव्हा येईल, 1 हा अंक एक स्थानी केव्हा येईल, 2 हा अंक एक स्थानी कधी येईल आणि 3 हा एक अंक एक स्थानी केव्हा येईल, याची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण 4 पासून सुरुवात करणार आहोत. कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार करत असताना एकच स्थानी 4 हा अंक केव्हा येऊ शकतो, पॉसिबिलिटी तर बघा या ठिकाणी दिलेला आहे. केव्हा केव्हा 4 हा अंक येऊ शकतो एकच स्थानी. तर 1 गुणिले 4 असेल तर एकच स्थानी 4 येईल, 2 गुणिले 2 असेल तर एकच स्थानी 4 येईल, 2 गुणिले 7 असेल तर एकच स्थानी 2 7 14 एकच स्थानी 4 हा अंक येईल, 3 गुणिले 8 असेल तर 8 त्रिक 24 म्हणजे एकच स्थानी 4 अंक येईल, 6 गुणिले 4 असतील तर 6 चौक 24 आणि 6 गुणिले 9 असेल तर 9 सख 54 म्हणजे एकच स्थानी 4 अंक येईल आणि 8 8 64. एवढे अंक जेव्हा असतील गुणाकारामध्ये एकच स्थानी दोन संख्यांच्या गुणाकार करत असताना, तेव्हा एकच स्थानी 4 हा अंक येण्याची दाट शक्यता असते, 100% असते. आता एकच स्थानी 5 हा अंक केव्हा येईल तर बघा, कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये असे विचार करायला लावणारे प्रश्न दिलेले असतात. त्यासाठी ही प्रारंभिक माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. आता एकच स्थानी 5 कधी येईल तर 1 गुणिले 5 असताना, 5 गुणिले 5 असताना, 3 गुणिले 5 असताना आणि 7 गुणिले 5 असताना, तसेच 9 गुणिले 5 असताना. कारण या अंकांचा जर आपण गुणाकार केला तर यांच्या प्रत्येक वेळेस एकच ठिकाणी 5 हा अंक येतो. उदाहरणार्थ 9 गुणिले 5 9 5 45 आला एकच स्थानी 5. त्याचप्रमाणे 6 हा अंक केव्हा येईल तर 1 गुणिले 6, 2 गुणिले 6 म्हणजे 2 6, 2 गुणिले 8 8 2 16, 4 गुणिले 4 4 चौक 16, 6 गुणिले 6 6 6 36, 4 गुणिले 9 4 9 36, 7 8 56 6 एकच स्थानी 6 अंक केव्हा येईल. 7 अंक कधी येऊ शकतो, फक्त 2 वेळेस चान्स आहे. 1 गुणिले 7 असेल तर 7 1 7 आणि 3 गुणिले 9 9 त्रिक 27 किंवा 3 9 27 तर एकच ठिकाणी 7 हा अंक येईल. दुसरी शक्यता नाही, दोनच शक्यता आहेत. 3च्या वेळेसही अशा दोनच शक्यता होत्या. बघूया आपण असे काही अंक आपण लक्षात ठेवले पाहिजे. नंतर 8 बघा, 8ला भरपूर चान्सेस आहेत. कधी येऊ शकतो 8 तर 1 गुणिले 8 आहे, 2 गुणिले 4 आहे, 2 गुणिले 9 आहे म्हणजे 9 2 18, 3 गुणिले 6 म्हणजे 6 त्रिक 18, 4 गुणिले 7 म्हणजे 7 चौक 28 किंवा 4 7 28 आणि 6 गुणिले 8 म्हणजे 6 8 48. अशा वेळेस 8 हा अंक एकच स्थानी येणार म्हणजे येणारच. 9 हा अंक केव्हा येईल तर 1 गुणिले 9 असेल तेव्हा 9 1 9, 3 गुणिले 3 असतील तर 3 त्रिक 9 आणि 7 गुणिले 7 असतील 7 7 49. अशाप्रमाणे एकच स्थानी अंक कोणता कधी येऊ शकतो याची माहिती आपण 2 व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. तेव्हा मागचा व्हिडिओ देखील पहा आणि हा व्हिडिओ देखील पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शिष्यवृत्तीचा अभ्यास सोपा करण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य भेट द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तेव्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.